आजी, तू एवढ्या प्रकारच्या चटण्या बनवते. तुझ्याकडे एक अशी प्रकारची चटणी आहे का मॅजिकल, जी कोणी खाल्ली तर झोपेत न उठून तरतर करायला लागेल? बरं, अशी आहे चटपटीत चटणी मी तुला आज बनवून दाखवणार आहे आणि तू खाशील आणि तू पण झोपेतनं जागी होशील. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आजी, आता मला पेप्सी कोला करू दे, मी जाते, तू चटणी कर. ठीक आहे, चला. आता घरात एक पुदिन्याची गड्डी आहे. आता मी बाबांना बोलवते, ते मला सगळं चटणीचं सगळ्या साहित्याची तयारी करून देणार आहे. अहो, ऐकलं का? मला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला आवडतात. सीझनप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या चटण्या बनवतो. आज माझी बायको पुदिन्याची चटणी बनवणार आहे. तिला मदत म्हणून पुदिना मी साफ करून देत आहे. पुदिन्याची पानं घ्यायची आहेत. कोवळ्या काड्या घेतल्या तरी चालू शकतात. पुदिना साफ करताना उलट्या दिशेने पानं ओढायचे. मेथीसारखं ते निघत नाही आहेत. उलट्या दिशेने काढल्यानंतर ते कढीपत्त्यासारखे निघतात. पटापट काम होते. पानं लवकर निघतात. थोडी कवळी देठी घेतली तरी चालू शकतात. पुदिना स्वच्छ केला आहे तोडून. आता त्याला धुवून घ्यायचा आहे. पुदिना धुवून झालेला आहे, तो निथळायला ठेवला आहे. आता लसूण सोलून घ्यायचा आहे. तो लसूण सोलून भाईसाहेब, या चटणी तयारी झालेली आहे. सगळे मटेरियल सोलून वगैरे साफ करून झालेलं आहे. अरे वा, छान तयारी केली. आता लगेच चटणी करून देते तुम्हाला. इथं पुदिना चटणीसाठी मला बाबांनी तयारी करून दिली आहे आणि किती प्रमाणात घेतलं आहे ते सांगते. तर त्यांनी छान अशी पुदिना धुवून निवडून दिलं आहे. कोथिंबीर पण छान करून दिली आहे. तर त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. आता इथे 1 वाटी बाऊलमध्ये मी पुदिना घेतला आहे. तेवढीच मी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यानंतर इथं अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळं आणि तेवढंच खोबरं घेतलेलं आहे. तर हे आपण छान आता परतून घेऊ. जास्त तेलाचा वापर नाही करायचा. थोड्या तेलातच आपण हे सगळं भाजून घेणार आहे. आधी आपण टाकतो शेंगदाणे. थोड्या तेलात तळून घ्यायचे आहेत खरपूस असे. चला, हे शेंगदाणे आपले छान कमी तेलात आपण भाजून घेतोय. त्याच्यामध्ये डाळ्याला काय वेळ लागत नाही. त्यातच डाळ टाकणार आहे मी. ही डाळ पण छान शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायची. कमी तेलात परतून घ्यायचं आहे. ह्याला फुटाण्याची डाळ म्हणतात किंवा डाळू असंही म्हणतात. हे दोन्ही एकत्र भाजलं तरी चालतं. आता हे डाळ पण आपलं छान असं खरपूस तळून झालेलं आहे. शेंगदाणे आणि डाळ त्यातच आपण आता हे घेतलेलं खोबऱ्याचा खीस आहे तो पण ह्याच्यातच टाकू, कारण ह्याला जास्त वेळ लागत नाही. खोबऱ्याला पटकन होता म्हणून शेवटी खोबरं टाकलं. हे पण छान तांबूस रंगावर परतून घ्यायचं खोबरं. हे छान आपलं खरपूस भाजून झालेलं आहे. हे आपण काढून घेऊ. हे आपण छान असं खरपूस भाजून घेतलं आहे कमी तेलात. लसूण पण असंच भाजून घेणार आहे कमी तेलात. आणि ही चटणी खूप खमंग लागतं आहे आणि महिनाभर छान टिकते ही, कारण ह्याच्यात पाण्याचा अजिबात अंश नाही आहे. आता इथं लसूण छान भाजत आलं आहे तांबूस रंगावर. तर आपण ह्याच्यात लाल मिरची टाकणार. ही पण छान लसणाबरोबर भाजून घ्यायची आहे. आता हे लसूण आणि मिरची आपण काढून घेऊ. छान असे तांबूस रंगावर भाजून घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण टाकणार आहे कोथिंबीर. आणि हे भाजताना मोठा गॅस करायचा नाही, लहान गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं त्यातलं पाणी निघणार नाही. बघा, इथं कोथिंबीरमधलं सगळं पाणी हे झालं आहे. छान अशी सुकली कोथिंबीर. तर त्याच्यावर आपण 1 थेंब फक्त लिंबू पिळणार आहे, कारण लिंबामुळं त्याचा हिरवापणा टिकून राहतो. एवढंच लिंबू टाकायचं आहे. आता हे कोथिंबीर आपण काढून घेऊ. बघा किती खरपूस भाजली आहे. त्याच पद्धतीने आपण आता पुदिना टाकणार आहे ह्याच्यामध्ये. पुदिना पण असाच भाजून घ्यायचा आहे. तेल वगैरे काय टाकायचं नाही ह्याच्यात. त्यातलं पाणी संपेपर्यंत आपण हा पुदिना कोथिंबीरसारखा भाजून घेणार आहे. आता इथं पुदिना छान असा परतून झालेला आहे. आपण त्यात तेलाचा वापर केला नाही किंवा मोठ्या गॅसवर पण भाजलं नाही आहे. असा खमंग असा सुवास दरवळतो आहे पुदिन्याचा. बापरे, असं तरतरी आल्यासारखं वाटतंय. जसं आपण कोथिंबीरला 1 थेंब लिंबूचा सोडला की त्याचा कलर चेंज होत नाही, तसं पुदिनावर पण आपण 1 थेंब लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने कलर टिकून
बघा काय छान झालं आहे पुदिना. आता हे आपण थंड झाले की मिक्सरमधनं काढूया. चला आपण हे सगळं तळून घेतलेलं आहे थोड्या तेलामध्ये. हे सगळं थंड झालं आहे. आता आपण मिक्सरमधनं काढून. आणि तुम्हाला जर कुठून आवडत असेल तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यात केली तरी पटकन होते. आता आपलं मीठ राहिलं होतं, आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि थोडंसं जिरं घालू. आता हे मिक्सरमधनं फिरून घेऊ आपण. आता हे आपण सगळं थंड झालेलं मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे. आता हे मिक्सरमधनं काढून घेऊ. तुम्हाला जर खलबत्त्यात करायचं तर खलबत्त्यात करा. पण हे चटणी करताना एकसारखा मिक्सर नाही फिरवायचा, चालू बंद करायचा, म्हणजे ती चटणी छान होते अशी. बघा आपली ही चटणी छान झाली आहे. चालू बंद करायचा, एकसारखा बारीक करायची नाही आपल्याला. ही चटणी अशी आबडधोबडच वाटून घ्यायची. तर आपली चटणी तर तयार झालेली आहे. ही चटणी आपण बाउलमध्ये काढून घेऊ. बघा त्या पुदिन्याचा, कोथिंबीरचा सगळं जिन्नस आपण अशा खरपूस भाजल्यामुळं इतका खमंग वास दरवळतोय. आणि आपण जे लिंबाचे 2 थेंब पिळे होते त्याच्यामुळं रंगही आपला हिरवागार टिकून आहे. ही महिनाभर टिकते. आपण का त्यात पाण्याचा अजिबात अंश वापरलेला नाही आहे. जे पुदिन्यामध्ये आणि कोथिंबीरमध्ये होते ते पण आपण खरपूस भाजून घेतल्यामुळं त्यात पाणी राहिलं नाही आणि वाटताना तर अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. ही चटणी तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता आणि खाऊ शकता. अशी छान खमंग अशी चटणी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार.